रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। मालेवाडीत बंद घर फोडून सुमारे 2 लाखांचा ऐवज लंपास। मालेवाडी पोस्ट रेठरे तालुका शवडी येथे अज्ञात चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्या चांदीचे दागिने व रोख रकमेसह सुमारे 1,90,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी शवडी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मालेवाडी येथील बाबाराम तुकाराम दळवी हे आपल्या पुतणी सुप्रिया हिच्या लग्नासाठी कुटुंबासह पाडळेवाडी तालुका शिराळा येथे गेले होते। घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने शेजारी राहणारे भाऊ राजाराम दळवी यांच्या घराच्या पोटमाळ्यावरून प्रवेश केला। त्यानंतर बाबाराम दळवी यांच्या बेडरूमचा दरवाजा स्क्रूड्रायव्हर व वायर कटरच्या साहाय्याने कडी कोंडा उचकटून उघडण्यात आला। चोरट्याने प्लायवूड कपाटाचे हँडल तोडून कपाटातील पत्र्याच्या पेटीत ठेवलेले 1.5 तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, अर्धा तोळे वजनाचे दुसरे मंगळसूत्र, अंदाजे 1.5 लाख रुपये, 60 ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजण, लेनोवो कंपनीचा सुमारे 10,000 रुपयांचा मोबाईल टॅब तसेच रोख 25,000 रुपये असा एकूण 1,90,000 रुपयांचा ऐवज लंपास केला। या प्रकरणी बाबाराम दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक फौजदार अतुल सोनूने पुढील तपास करत आहेत। विन टीव्ही मराठीसाठी शाहूवाडीहून नथुराम डवरी। विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।